नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. आज मी असा एक मुद्दा घेऊन आलोय ना की तो सध्याच्या परिस्थितीला एवढा म्हणजे मोठा झालेला आहे किंवा एवढा त्या गोष्टीचा इश्यू झालेला आहे की बोलायचं काम नाही. ही शोकांतिक आहे आपल्या देशवासियांची किंवा देशात राहणाऱ्या प्रत्येक अगदी जन्मलेल्या मुलापासून ते मरायला आलेल्या माणसापर्यंतची शोकांतिक आहे. तर विषय असा आहे की काही दिवसापूर्वी गॅसचा तुटवडा चालू झाला. गॅस नाही, गॅस मिळेना, नंबर लावा, ही करा ती करा म्हणून चालू केलेली. आणि त्याच्या अगोदर काय व्हिडिओ पब्लिश करायला लागलेली की गॅसचा कुठेही तुटवडा नाही, काही प्रॉब्लेम नाही, गॅस वेळेवर मिळेल, व्यवस्थित मिळेल. आज मी तुम्हाला सांगतो, लोक आपली प्रत्येक असं काय सगळेच काय म्हणजे खुर्चीवरती बसून एसी मध्ये बसून पैसे कमवणारी नाही. अशी कितीतरी लोक आहेत रानामध्ये जाऊन राबल्याशिवाय किंवा एखाद्याच्या इथं जाऊन विटा वाळू उचलल्याशिवाय, सिमेंट कालवल्याशिवाय, रंग लावल्याशिवाय पैसे न मिळणारी अशी कितीतरी लोक आहेत. तर त्यांचं काय मला तुम्ही सांगा. अशी भानगड आहे तिथं त्या गॅस एजन्सीमध्ये आता सकाळी जाऊन नंबर लावला की संध्याकाळी त्या माणसाला गॅस मिळतोय. त्या माणसानं करायचं काय? आणि त्यातच गॅसची रेट पण तुम्ही वाढवली. ते गॅसचं होतंय नाही होतंय त्यातनं लोक सावरतात नाही सावरतात, तवर तुम्ही काय केलाय? पेट्रोल डिझेल पूर्णपणे ती सुद्धा थांबवले. आणि आता त्याची सुद्धा मला वाटते रेट वाढतील चालू झाल्यानंतर. सध्याला तर आपल्या जतमध्ये आज पूर्णपणे बंद आहेत सगळीकडे पेट्रोल डिझेल. मग मला तुम्ही सांगा, तुम्ही व्हिडिओ पब्लिश त्याचा सुद्धा केला की पेट्रोल डिझेलचा कुठेही तुटवडा नाही, बिनधास्त तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळेल. कुठं मिळायला लागले? पेट्रोल डिझेल मिळेना झाले. आज माझ्या स्वतःचा मी एक विषय सांगतो. आज मला माझ्या इथं शेडवरती गोट्यावर माझ्या मला पत्र मारायची होती साईडला. पाऊस झाला परवाचा, ते आसमानी संकट लोकांवरती आलं, त्यातनं आम्ही सावरायचं बघायला लागलो. त्याच्यासाठी पत्र आणायला गेलो. जी पत्र मी गेले 8 दिवसापाठी मग 700-750 रुपयाला एक सिंगल पत्रा घेतला होता, तोच पत्रा आज मला 1020 रुपये ह्या प्रमाणे घ्यायला लागला. मी दुकानदाराला विचारलो, अरे बाबा म्हटलं गेल्या आठवड्यात तुम्हाला 700 रुपयानं का 730 रुपयानं पत्रा दिलाय, आज तोच पत्रा तू 1020 रुपये म्हणायला लागलाय, असं का रे बाबा? तर 20 रुपये कमी करतो पत्र्याचं, 1000 रुपये प्रमाणे तुम्हाला रेट लावतो. तर का? तर त्यानं म्हटलं की डिझेल नाही, पेट्रोल नाही, गाड्या बंद आहेत, माल येणं झालाय. अहो मला तुम्ही सांगा, डिझेल पेट्रोल तुम्ही बंद करणार, तुम्ही इकडे वस्तूंचे रेट वाढवणार. अहो आम्ही करायचं काय? मला तुम्ही सांगा, आम्ही शेतकरी आहे, शेळी पालक आहे, पशु पक्षी पालक आहे, मी शेतकरी पण आहे. तिन्ही माझ्या इथं आहे. फार्म पण आहे माझं आणि शेत पण आहे. तुम्ही आमच्या वस्तूंना, शेतमालाला किंवा पशु पक्षीचे पालन आम्ही करतोय, अंडी उत्पादन करतोय, मत्स्य उत्पादन करतोय, त्याला तुम्ही रेट देणं झालाय. त्याचा रेट तुम्ही अजून कमी करायला लागलाय. आणि तुम्ही रेट कशाची वाढवायला लागलाय? गॅसची, पेट्रोलची, डिझेलची. आता मला तुम्ही सांगा, जर माणसाला गॅस नसेल तर माणूस जगणार कसा? अन्न पाणी शिजवणार कसं? खाणार कसं? घरामध्ये अडलेले नडलेले लोक असतात, वयस्कर असतात, डिलिव्हरी झालेले असतात, लहान लेकरं असतात, कधी काही पण लागत असतंय. जर करता तुम्ही चुली फुका आणि तुमची अन्नाची कमतरता पूर्ण करा म्हटलं तर ती शक्य आहे का? रात्री 12ला चूल पेटवणार आहे का एखादी महिला? आजकाल कोण पेटवते मला सांगा चुली? रात्री 12-1ला कोण पेटवू शकते का? लहान लेकरांना दूध पाहिजे असतंय, खाऊ पाहिजे असतंय, म्हाताऱ्या माणसांना औषध गोळ्या असतात, काहीतरी अडचणी असते त्या. तर ही सगळ्यात मोठी अडचण. त्याच्यानंतर तुम्ही पेट्रोल डिझेल सुद्धा थांबवले. आज मला सांगा, एखाद्या पेशंट असेल, डिलिव्हरीचा असेल किंवा आणि इतर कुठल्या तरी आजाराचं पेशंट असेल, त्याला जर करता आपल्या गावातून दुसऱ्या गावात न्यायचं म्हटलं, पेट्रोल आणि डिझेल नसेल तर नेणार कसं? त्या अडचणी वाचून ती मरणार का नाही? अहो किती समस्या आणायला लागलेत तुम्ही, किती अडचणी आणायला लागलाय. तुम्ही म्हणताय की सुजलाम सुफलाम देश करणार आहे, प्रत्येक जण, प्रत्येक कुटुंब सुखी राहणार आहे. कुठं राहायला लागले? अहो मारायला लागले लोक. आणि आता मला असं वाटायला लागले की तुम्ही ही गॅस, पेट्रोल, डिझेलचं ही बंदी आणता ह्यांची रेट वाढवता बहुतेक तुम्ही लॉकडाऊन ह्या वेळेला आणि परत करणार आहे असा एक अंदाज आहे मला. कोरोना न येता सुद्धा असं काही प्लॅनिंग आहे का चालू कोणाचं की बाबा परत आणि एकदा देशामध्ये लॉकडाऊन आणायचं? एक तर गेल्याच वेळेला लॉकडाऊन येऊन कितीतरी लोक मरून गेले, त्यांची कितीतरी लोकांची आयुष्य, घरं उद्ध्वस्त झाली. आज परत फिरून आणि तिथं आणायला लागलाय का तुम्ही? मग ह्या आमच्या जनतेला, त्यात मी सुद्धा आहे, माझं कुटुंब सुद्धा आहे, आम्हाला सगळ्यांना 21 तोफांची सलामी दिली पाहिजे आम्हाला. मग अहो तुमच्याकडं
तुम्हाला का नाही संविधानाने एक मूलभूत अधिकार भरपूर तसे मूलभूत अधिकार दिले, तसंच तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती बोलण्याचा आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला भांडण्याचा अधिकार दिलाय संविधानानं. तुम्ही का कोण काय बोलीना झालाय, का गप्प आहे सगळेजण मुख गिळून? आणि जी काय आतापर्यंत आता ह्या चालू घडीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची इलेक्शन झाली, जी लोक निवडून आली, तुम्हाला ज्यांनी आश्वासनं दिली आणि तुमच्या मतावर निवडून आली, त्या लोकांना तुम्ही सांगा बरं, गॅस घरातला संपलाय आणि तुम्ही तेवढा आम्हाला आणून देता का? किंवा तुम्ही आम्हाला तिथं प्रोव्हाइड करता का? आम्ही देतो पैसे. बघा तुम्ही, त्यानं तुम्हाला काही ना काहीतरी कारण सांगून टाळाटाळी करणार. तुम्ही डिझेल पेट्रोल बद्दल सांगा, बघा काय ना काय तर तुम्ही 100 रुपयाच्या गोष्टीसाठी तुम्ही 150 रुपये जरी देतो म्हणला तर तुम्ही ज्याला मतदान केलंय आणि ज्यानं तुमच्या मतावर निवडून आलाय तो तुम्हाला मतदान करणार नाही, ही लिहून घ्या. ही माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी सांगायला लागलोय. आणि आताच तुम्हाला मी सांगतो, हे बघा, ही मी तुम्हाला खोटं बोलत नसतोय, प्रत्येकाला मी म्हणजे दाखवतो की हे बघा, हे आजचं बिल आहे, माझ्या स्वतःचं पत्र्याचं बिल आहे. हे बघा, हे बिल बघा. 720चा पत्रा मला 1020 रुपये प्रमाणे घ्यायला लागला. म्हणजे विचार करा की अशा किती समस्या आणि किती अडचणी आमच्या शेतकऱ्यांना, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांना, होतकरू पोरांना माझ्यासारखे येत असतील. आम्हाला बघा, आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे. आम्ही काहीतरी करायचं म्हणून शेळी पालन कर, कोंबडी पालन कर, मत्स्य पालन कर, शेती कर, ही करायला लागलोय आम्ही. त्याच्यामध्ये जर तुम्ही हे आणून आणि परत टाकायला लागला तर कसं व्हायचं? आज मला तुम्ही सांगा, दूध उत्पादक आहे, दुधाचा रेट वाढवा हो तुम्ही, भाजीपाल्याचा रेट वाढवा, अंड्याचा रेट वाढवा. आज मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडनं 5 रुपयानं अंडे घेतात कोंबडीचं, तुम्ही आम्हाला 15 रुपयानं रेट द्या. घ्या सरकारनं, शासनानं विकत आमच्याकडनं अंडी, दूध, मासे, मटण, जी काय असेल आमच्या शेतामध्ये पिकणाऱ्या भाज्यापाला असतील, प्रत्येक गोष्ट आमच्याकडनं विकत घ्या हो. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पगार वाढवत नाही, तुम्ही लोकांची इन्कम वाढवत नाहीये, तुम्ही उलट त्या इन्कम वरती घालताय, त्याच्यावर डाका घालायला लागलाय. जी काय कमवायला लागले 4 पैसे, त्याच्यावर तुम्ही डाका घालायला लागलाय लोकांच्या. मला तुम्ही सांगा, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा रेट वाढवताय पण तुम्ही लोकांचा ही वेतन वाढवत नाहीत. मग ती जी काय मोलमजुरी करणार असतील किंवा जी काय सरकारी सर्वंट असतील त्यांचे पगार नाहीत वाढवत, तुम्ही हाय त्या पगारावरच काम करायला लागले. ह्या अशा गोष्टी घडायला लागल्यात. त्यामुळं का नाही, तुम्ही एक काम करावं की बाबा, माझे हात जोडून शासनाला विनंती आहे, माझी सरकारला विनंती नाही, माझी शासनाला विनंती आहे. तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, बीडीओ ह्या प्रत्येक लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही आमचं मायबाप आहे, तुम्ही काय ना काहीतरी करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. आम्ही आता न्याय फक्त तुमच्याकडे मागू शकतो, इतर कोणाकडे मागू शकत नाही. तुम्ही कृपया करून आम्हाला काय ना काहीतरी करून न्याय द्यावा, ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.